हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी स्नेहा आणि स्नेहाची दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे तो असा की मी मागेच काही दिवसापूर्वी बासरला गेली होती आणि बरेच जणांचे कमेंट्स होते की बासरला तू गेल्यानंतर काय केलं, ते पूजा केली, जे अक्षर अभ्यास केला, तर ते कसं करतात, काही नाही. जे बरेच ओळखीचे आहेत ते लोक सुद्धा विचारत होते कशी प्रोसिजर आहे, तिथे कसं जावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला सगळं काही बासरशी रिलेटेड आणि अक्षर अभ्यासशी रिलेटेड तुम्हाला माहिती मिळेल. तर गाईज चला चालू करू. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. साईडची बेल आयकॉन आहे ती बेल आयकॉन प्रेस करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. चला तर स्टार्ट करूया. फर्स्ट थिंग की बासर हे कुठे आहे. काही जण त्या बासरला बासरा सुद्धा म्हणतात. बासरा किंवा बासर हे तेलंगणामध्ये आहे आणि निजामाबाद पासून ते जवळ येतं. तर तुम्हाला नांदेडवरून सुद्धा मुदखेड पासून रेल्वे जाते. तिथे मुदखेड जंक्शन वरून तिथून जाण्यासाठी आहे. तर तुम्ही तुमची प्रायव्हेट व्हेकल असेल तर गुगल बाबावर टाका बासर तेलंगणा आणि तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचून जाल. तर तिथे मंदिर आहे. राहण्यासाठी सोय म्हटलं तर मी तिथे राहायला गेली नाही. मी एका ठिकाणी थांबली होती. जसं की तुम्ही माझा ब्लॉग पाहिला असेल, तुम्हाला कळालं असेल. जर नसेल पाहिला तर मी इथे लिंक देते, तुम्ही तो बघून घ्या. तर मी गेली होती तिथे. एक आर्यवैश्य समाजाचं त्या समाजाचं एक हे होतं, काय म्हणतात, स्टे राहते की नाही तसं. तर तिथे थांबली होती. फक्त मी 500 रुपये पे केले तिथे आणि हार्डली मी फक्त कपडे चेंज करण्यासाठी गेले. सुरुवातीला जाऊन कपडे चेंज करून चांगले घातले, मंदिरात पूजा केली आणि देन परत माझी पूजा वगैरे झाल्यानंतर कपडे चेंज करून नॉर्मल कपडे वेअर केले. बस एवढ्यासाठीच मी तिथे गेली. बाकी अदरवाईज तेवढं चांगलं नाही येते, मला नाही आवडलं. तुम्ही बघू शकता. आणि असं 1-2 तासासाठी ठीक आहे. आणि बाकीच्या हॉटेल्स माहिती नाहीत मला तिथे कसे आहेत, कारण मी तिथे स्टेसाठी आजपर्यंत कधी गेली नाही आहे, कारण माझ्या नेटिव्ह प्लेसपासून ते जवळ आहे. त्यामुळे असं अगेन गुगल पण असेल, मी तुम्हाला जर तिथलं मॅपचं जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही ते पाहू शकता आणि तिथे जाऊ शकता. त्यानंतर तिथे गेल्यानंतर ते भारतातील 3 जे सरस्वती मंदिर आहेत मेन, त्यातलं एक मंदिर आहे. तर तिथे सरस्वती माताचं छान असं, गंगा सरस्वती म्हणतात, त्यांचे खूप छान असं मंदिर आहे, खूप सुंदर. आणि तिथे मंदिरात जात असताना तुम्हाला नॉर्मल पण 2 तिकीट असतात. अक्षर अभ्यास, मी निहालचा अक्षर अभ्यास करायला गेले होते. तर बेसिकली आता तुम्हाला सांगते अक्षर अभ्यास म्हणजे काय. अक्षर अभ्यास म्हणजे आपण विद्या आरंभ करतोय, म्हणजे मुलांना शाळेत टाकतोय, जसं की फर्स्ट स्टँडर्डला टाकतात किंवा नर्सरीला टाकतात किंवा LKG UKGला. तुम्ही ह्या वेळेला टाकताना तर त्याआधी मुलाचं अक्षर अभ्यास किंवा विद्या आरंभ विधी करून घ्यायचा असतो. तर हे करत असताना म्हणजे साऊथ साईडला म्हणजे तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये ही रिवाज आहे की मुलाचे हे जे संस्कार आहेत, आपण जसं की म्हणतो ना की कान टोचण्याचा पण एक संस्कार आहे, जेवण करणं ते पण एक संस्कार आहे. तर हे सगळे जे अन्नप्राशन संस्कार असतात ना, हे जे संस्कार आहेत की नाही, त्यातलंच हे विद्याग्रहण आरंभ हे पण संस्कार आहे. तर ते तिथे तसं रिच्युअल फॉलो करतात. तर त्यासाठी तिथे बासरला जातात. सरस्वती मंदिर आहे तिथे, तिथले जे गुरुजी वगैरे असतात तर त्यांच्या अंडर ती पूजा केली जाते. तर त्यासाठी 2 प्रकारचे पासेस असतात. एक असतं 150 रुपयाचा आणि एक 1000 रुपयाचा. 150 रुपयाचा जो पास असतो ते कॉमनमध्ये असतं, की तुम्हाला बसून केलं जातं. आणि जो 1000 रुपयाचा पास आहे तिथं पर्टिक्युलर देवीच्या समोर तुम्हाला बसवलं जातं. मेन मंदिरच्या आहे साईडलाच एक सरस्वतीचं एक असतं, तिथे बसवलं जातं. गुरुजी तिथं बसतात. तुम्ही किंवा तुमच्या सोबत जे त्या स्लॉटमध्ये किती जण असतात. आणि त्याचं पण टायमिंग आहे. सकाळी 6:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. परत 2 वाजेपासून 6 वाजेपर्यंत असं त्याचं स्लॉट आहे. तर तुम्ही हे टाईम ड्युरेशनमध्ये ते पूजा करून घेऊ शकता. तर ऑनलाईन आणि हां, तिथे कॅश लागते, कार्ड चालत नाही. कार्ड चालतात, कॅश लागते आणि फक्त हे चालतं, म्हणजे काय म्हणतात, UPI वगैरे चालत नाही. तर 1000 रुपयेचा आम्ही काढला होता. त्यानंतर मंदिर दर्शन करण्यासाठी गेलं. तिथे गेल्यानंतर बरेच जण म्हणतात की मोबाईल अलाउड नाही. मोबाईल अलाउड आहे, फक्त जो मेन मंदिर आहे सरस्वती माता, गंगा सरस्वतीचं जे मंदिर आहे तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही करत. बाकी तुम्ही तिचा अक्षर अभ्यासच्या तिथं फोन नेऊ शकता. मला हे माहिती नव्हतं, मी माझा फोन नेला नाही, त्यामुळे आय रिग्रेट दॅट. पण तुम्ही न्या, तुम्हाला ते म्हणजे त्यासाठीच हा व्हिडिओ आहे की ते काय सोयी आहेत काय नाही ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर आता हे झालं
आणि तिथे अक्षर अभ्यासासाठी लागतं सामान काय काय लागतं. तर गुगल केलं होतं मी जात असताना. तर गुगलवर असं दाखवलं होतं, म्हणजे बऱ्याच गोष्टी दाखवल्या होत्या तिथं की तुम्ही काय म्हणतात 5 किलो तांदूळ न्या, पाटी लागेल, हार लागेल, फुलं लागेल, हळदी कुंकू हे ते. हां ठीक आहे. तर तिथं काय लागतात माहिती आहे का, एक पाटी तिथं सेट मिळून जातात. 120 रुपये, 200 रुपये, 300 रुपये अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये 3 सेट असतात ते. म्हणजे तुम्हाला जे घ्यायचं तुमच्या ह्याच्यानुसार घ्या. त्यात एक मेन पाटी असती, पाटी म्हणजे स्लेट असती, स्लेट पेन्सिल असतात आणि त्या 2 स्लेट असतात. त्या 2 स्लेट दुसऱ्यांना दान करण्यासाठी असतात. 2 फुलांची हारं असतात, हळदी कुंकू, तांदूळ. तर आपल्याला असं 5 किलो तांदूळ न्यायचे नसतात, मुठभर तांदूळ जस्ट पूजेसाठी जेवढं लागतं तेवढं. हळदी कुंकू वगैरे एवढं लागतं, एक नारळ लागतं, बस दॅट्स इट. दुसरं काहीच तुम्हाला तिथे लागत नाही. तर हे सगळं तुम्ही तिथे जाऊन घ्यायचं. ते गुरुजी काहीतरी मंत्र म्हणतात, ते तुम्हाला सांगतात तुमच्या मुलाला हार घाला, त्या सरस्वती माताची त्या पाटीवरची पूजा करा. हे सगळं आपण करतो. त्यानंतर ते काय करतात की आपल्या बाळाला घेतात आणि आपलं सरनेम, आपलं नाव विचारतात, बाळाचं नाव विचारतात आणि तिथे ते सरस्वती मंत्र वगैरे असं लिहितात त्या पाटीवर. एवढं सगळं होतं. आणि मग त्यानंतर तिथे फोटोच असतं, म्हणजे तिथे त्यांचे फोटोग्राफर असतात, ते फोटो काढतात आपले. तर ह्यात पण एक गोष्ट आहे की ते फोटोग्राफर जे फोटो काढतात आपले, ते आपल्याला वाटते की काढतायत नॉर्मली, काही आपल्याला वाटत नाही. त्यांना माहिती असते की कधी फोटो टाकायचा. गुरुजींनी जेव्हा आपल्याला सांगतात की त्याच्यावर कुंकू वाहा, तर त्यावेळेस ते बरोबर क्लिक करतात आणि क्लिक करून झाल्यानंतर निघायच्या वेळेला ते आपल्याला एक नंबर देतात, टोकन असतं ते, की तिथून जाऊन तुम्ही फोटो कलेक्ट करा. तुम्हाला प्रिंटआउट पण मिळते आणि सॉफ्ट कॉपी पण मिळतात. प्रिंटआउट घ्यायची असेल तर 100 रुपयाला एक प्रिंट मिळतं आणि सॉफ्ट कॉपीचे कसं असतं की पर्टिक्युलर ते घेतात. म्हणजे माझे 12 फोटो होते तर त्यांनी माझ्याकडून 500 रुपये घेतले. तर असे ते वेगवेगळे चार्जेस करतात. तर तुमचे किती फोटो असतील त्यावेळेस त्यांचं काय तुमची बार्गेनिंग स्किल आहे त्यावर ते होतं. तर तुम्ही बघू शकता तसं. तिथं बार्गेनिंग करा म्हणजे तुमचं व्यवस्थित होईल. तर हे सगळं होतं बासरमधल्या जे मी पूजा केली, अक्षराभ्यास ते म्हणतो आपण त्याबद्दलचं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. मराठीमध्ये शक्यतो हा व्हिडिओ कोणीच केलेला नाही, म्हणजे मी पाहिला नाही. एक हिंदी साईडचाच एक व्हिडिओ पाहिला होता, म्हणून म्हटलं की अक्षराभ्यास काय असतं. तर यातला व्हिडिओ तुम्हाला शेअर करायला वाटलं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.